परतूर पोलीस ठाण्यातील कथित भ्रष्टाचाराविरोधात मातंग मुक्ती सेनेचे आमरण उपोषण 6व्या दिवशी अधिक तीव्र झाले असून प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई न झाल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व विष्णू गोफणे करत असून त्यांनी परतूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी गजानन राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। सट्टा जुगार तसेच अवैध वाळू व्यवसायातून हप्ते वसुली केल्याचा आरोप करत त्यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करून तात्काळ विभागीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे। दरम्यान या प्रकरणाने आणखी गंभीर वळण घेतलं असून संबंधित पोलीस अधिकाऱ्याने उपोषणस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांना धमकी दिल्याचा आरोपही विष्णू गोफणे यांनी केला। या आरोपांमुळे आंदोलनकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। आज 6व्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती माध्यमांसमोर मांडली। त्यांनी स्पष्ट इशारा दिला की संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार आहे। तसंच प्रशासनाने दखल घेतली नाही तर पुढील काळात मोर्चे व तीव्र निदर्शने करण्यात येतील आणि गरज पडल्यास मुंबईतील आझाद मैदानावर जाऊन मंत्र्यांसमोर उपोषण केले जाईल। या गंभीर आरोपांमुळे पोलीस विभागाची प्रतिमा पुन्हा चर्चेत आली असून जिल्हाधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे। आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मातंग मुक्ती सेनेचा प्रदेश अध्यक्ष आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मी आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करतो, कारण लोकशाहीतला हा चौथा खांबच आम्हाला न्याय देऊ शकतो असा आमचा ठाम विश्वास आहे। मित्रहो, इथं मातंग मुक्ती सेनेच्या वतीनं 15 तारखेपासून उपोषणाला सुरुवात करण्यात आली। आमचं म्हणणं एवढंच आहे, आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पत्र दिलं, माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना पत्र दिलं, माननीय ॲडिशनल साहेबांना पत्र दिलं। पोलिसांच्या वागण्यामुळं समाज कसा दिशाहीन आणि समाज कसा वाम मार्गाला लागतो अशी म्हणून आम्ही कळकळीची विनंती केली पोलीस प्रशासनाला। तर त्या आंदोलनाला, त्या उपोषणाला या सरकारला, या प्रशासनाला काही देणं घेणे राहिलं। संवेदनाहीन लोक आहेत। आज 5 दिवस झाले ऊन अशा प्रकारचं आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की साहेब, परतूरमध्ये जे अवैध धंदे चालू आहेत त्या अवैध धंदे फक्त पोलिसाच्या आशीर्वादाने चालू आहेत असं आमचं म्हणणं आहे। आणि त्या धंद्यांना आळा बसवण्यासाठी तुम्ही कायदेशीर कारवाई करा। ते परतूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुदाम भागवत आहेत आणि त्यांचा एक पोलीस कर्मचारी आहे पैसे वसूल करणारा, त्याचं नाव आहे गजानन राठोड। आमच्याजवळ ते म्हणतात की तुमच्याजवळ पुरावे काय? आमच्याजवळ पुरावे आहेत, आमच्याजवळ व्हिडिओ आहेत, त्यांच्या भाषणाचं टेप केलेलं आमच्याकडं रेकॉर्ड आहे। पण इथं शैलेश बलकवडे साहेब पोलीस अधीक्षक जालना, या आम्ही नाही म्हणत, त्यानं जी बदलीची ऑर्डर काढली 20/10/2023 रोजीची, ही ऑर्डर तुमच्या हातात दिली झेरॉक्स ही पण आमच्याजवळ आहे। तिथेही जाऊन आम्ही जर काही खोटं असेल हे तर आमच्यावर कारवाई करा। ती माहितीच्या अधिकारात पहा बाबा हो हे झालंय का नाही। तर 23 पासून आता 26 आहे तर तो माणूस तिथून बदली व्हायना त्याची, आणि तो हप्ते जमा करत असताना आमच्याजवळ फोटो आहेत, व्हिडिओ आहेत। आणि तो फौजदार साहेब म्हणतोय सुदाम भागवत की तुमचा आणि परतूरचा काय संबंध? आता ते इथं आला, ते उपोषण, ते वाम मार्गानं जाणारे जे धंदे नंबर 2चे ते हप्ते ते द्या सोडून, पण ते इथं आला 16 तारखेला आणि उपोषण करते विष्णू गोफणेला धमकावलं की तू कसं काय तुझा परतूरचा तुझं काय संबंध? तसं म्हणलं साहेब, आम्ही लोकशाही मार्गानं, राष्ट्रपिता गांधीजीच्या मार्गानं आम्ही आंदोलन करू लागलो। इथं तो माणूस इथं येऊन व्हिडिओ आहे आमच्याजवळ, इथं येऊन धमकावलं की नाही त्या माणसाला विचारा तुम्ही, आम्ही खोटं काही सांगत असेल
मग तर येतं रजाकारी ते नव्हतं, ब्रिटिश काळात नव्हतं, कोणत्याच काळात नव्हतं, मोगलाच्या काळात नव्हतं. असं हे लोकशाही झालंय. उपोषणला कळून बसली म्हणून धमकी देऊ राहिलाय फौजदार येऊन. आणि पोलीस अधीक्षक ते पोलीस अधीक्षक बन्सल साहेब आणि तुमचे हा अप्पर पोलीस अधीक्षक नौपाणी. अरे अप्पर पोलीस अधीक्षक नौपाणीत आहेच, पण हे विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब मिश्रा साहेब यायचे देखत त्याला निवेदन दिले. विशेष पोलीस महानिरीक्षक साहेबांनाही निवेदन दिले. त्याने निवेदन घेतलं आणि एस पीला म्हणले, एस पी म्हणे की मी DYSP चौकशी लावतो. माणूस मारायला लागला, तुम्ही का बदली नाही करत त्या गजानन राठोडची, आणि का त्या चौकशी करत नाही त्या सुदाम भागवतची, का बादल्या करत नाही. आम्ही एवढंच म्हणलं साहेब. ते म्हणले की तुमचा त्या परतूरमध्ये अशी गोष्ट आहे की सगळे मांग लोकांचे लेकरं या मार्गामध्ये आहेत. गांजे सट्टे पिणं, दारू पिणं, अजून काय 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 व्यवसाय तिथं चालतात, आणि ते सगळे आमचे लोक माझ्या समाजातले पोरं बळी पडायला लागलेत. म्हणून आम्ही ते आवाज उचलण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे उपोषण मांडलं. याच्यानंतर मोर्चाही काढून निदर्शनं करू. पहा बाबा, आता तुम्हाला हात जोडतो आम्ही, याला कसं काय न्याय देता आणि काय म्हणणं ते विचारा बाबा. आता त्या उपोषणकर्त्याला विचारा आणि मला विचारा. गजानन राठोडचे काय